Good morning. We have already studied igneous petrology. What are igneous rocks? How they are formed? तर igneous rocks तयार झाल्यानंतर what happened next? पुढं काय होतं या igneous rockचं? When any region exposed to the atmosphere, the weathering process starts. What is weathering? त्याला आपण विदारण म्हणतो. It is a process in which rocks are disintegrated and decomposed. Disintegrated means it is fragmented into smaller and smaller pieces. Decomposed, D means change, composed means composition, change in chemical composition. म्हणजे ओरिजिनल जो रॉक आहे, मग इग्निस असेल किंवा मेटामॉर्फिक रॉक असेल, हे दोन्ही रॉक ज्याला एक्सपोज होतात आणि एक्सपोज झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावरती वेदरिंग प्रोसेस जे विदारण होतं, इरोजन होतं, ट्रान्सपोर्टेशन होतं, डिपॉझिशन होतं. The secondary rocks cover about 66% of the Earth's surface, including the continental masses and the ocean floor. Through they form only a thin layer of Earth's solid crust. या ठिकाणी याची थिन लेअर तयार झालेली असतात, म्हणजे एक सेमी लेअर तयार व्हायला नेचरला 100 वर्ष लागतात. तर या ठिकाणी लेअर बाय लेअर डिपॉझिशन होतं सेडिमेंट रॉकमध्ये. इग्नेस रॉकमध्ये आपण पाहिलं की मॅग्मावरती येतो, लावा येतो, त्याचं टेम्परेचर आपण पाहिलं 800 ते 1400 डिग्रीपर्यंत आहे. सेडिमेंट रॉक हे नॉर्मल टेम्परेचरला तयार होतात, म्हणजे रूम टेम्परेचर जे आपलं आहे त्या रूम टेम्परेचरला हे रॉक्स तयार होतात. The secondary rocks are derived from the weathering and breaking down of the pre-existing rocks on the earth's surface. म्हणजे या सरफेसवरती जे रॉक एक्सपोज होतात, एक्सपोज झाल्यानंतर ते सूर्याच्या उष्णतेने हीट होतात, ॲटमॉस्फिअरमध्ये बदल होतात. काही वेळेला हॉट क्लायमेट असते त्यावेळेला त्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन होतं, किंवा कोल्ड क्लायमेट असेल तरी त्याच्यामध्ये म्हणजे फ्रॅगमेंटेशन होतं, किंवा रेनी सीझनमध्ये वेदरिंग प्रोसेस होते, म्हणजे केमिकल वेदरिंग होतं. हे रेन वॉटर आहे, ते रेन वॉटर त्याच्यामध्ये जे मिनरल्स तयार झालेले आहेत, आपण मागच्याला पाहिलं की इग्नेस रॉकमध्ये प्रायमरी मिनरल्स आणि सेकंडरी मिनरल्स हे दोन प्रकारचे मिनरल्स तयार होतात. हे जे प्रायमरी मिनरल्स आहेत ते मॅग्मापासून किंवा लावापासून तयार झालेले आहेत. आणि हे प्रायमरी मिनरल ज्याला एक्सपोज होतात, म्हणजे ॲटमॉस्फिअरच्या म्हणजे सरफेसच्या वरती येतात, त्याला त्याच्यावर ॲटमॉस्फेरिक जे गॅसेस असेल किंवा बाकीचं सन्स रेज असतील, याच्यामुळं त्या ठिकाणी त्याच्यावरती केमिकल रिॲक्शन होते, किंवा इट इज फ्रॅगमेंटेड इन टू स्मॉलर अँड स्मॉलर पीसेस ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्शन. जे आता आपण बघितले की लँडस्लाईड होते, अशा वेळेला काही कडे कोसळले जातात आणि या ठिकाणी लूज मटेरियल तयार होतं. आणि हे लूज मटेरियल जे आहे, हे लूज मटेरियल ह्याचं हे रेडी मटेरियल तयार होतं आणि याला आपण टॅलस म्हणतो किंवा आपण त्याला स्क्री म्हणतो. वेन दीज लूज फ्रॅगमेंट्स आर ट्रान्सपोर्टेड, म्हणजे ह्या लूज फ्रॅगमेंटच्या नंतर काय होतं, ट्रान्सपोर्टेशन होतं, आयदर बाय एअर असेल, वॉटर, आईस किंवा सी वेव्स, याच्यामुळे या ठिकाणी या मटेरियलचं ट्रान्सपोर्टेशन होतं. अँड दीज transported materials are deposited in suitable basin and later compacted and cemented. They form the sediment rocks. जे या ठिकाणी हे लूज मटेरियल कसं तयार झालं लक्षात आलं की वेदर्ड मटेरियल आहे, वेदर्ड मटेरियल्स accumulated at the base of hill. These loose materials are transported from one place to another place by geological agents. आता जिओलॉजिकल एजंट्स कोणते आहेत? विंड आहे, वॉटर आहे, ग्लेशियर आहे, सी वेव्ज आहेत. याच्यामार्फत याचं काय होतं आहे, ट्रान्सपोर्टेशन होतं. आणि ट्रान्सपोर्ट झालेले जे मटेरियल आहे ते बेसिनमध्ये किंवा सीमध्ये त्या ठिकाणचं डिपॉझिशन होतं किंवा संचयन होतं, आणि त्याच्यामध्ये लेअर बाय लेअर डिपॉझिशन ऑफ सेडिमेंट्स, आणि त्याच रॉकला आपण काय म्हणतो, कॉम्पॅक्ट होतं आहे, सिमेंटेड होतं, आणि त्या ठिकाणी सेडिमेंट रॉक तयार होतो, और इट इज ऑल्सो कॉल्ड सेकंडरी रॉक्स. म्हणजे थोडक्यात जर आपल्याला सांगायचं असेल की आपण ज्याला घराचा स्लॅब टाकत असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये आपण खडी वापरतो, वाळू वापरतो, सिमेंटिंग मटेरियल वापरतो,
आणि त्या ठिकाणी लुब्रिकेटिंग मटेरियल म्हणून आपण पाणी वापरतो आणि सळी वापरतो. तर हे जे मटेरियल जसं तयार झालं तसं नेचरमध्ये या ठिकाणी हे कॉम्पॅक्ट आणि हार्ड स्ट्राटा जो तयार होतो त्याला आपण सेडिमेंटरी रॉक म्हणायचं आहे. The word sediment implies that the solid material has settled down from a state of suspension either in air or water. आता या ठिकाणी या मटेरियलचं ज्याला ट्रान्सपोर्टेशन होते याच्यामध्ये त्याला आपण प्रॉडक्ट्स ऑफ वेदरिंग म्हणतो. म्हणजे हे लूज मटेरियल आहे, या लूज मटेरियलचं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन होतं जिओलॉजिकल एजंट्समार्फत. आणि त्या ठिकाणी काही मटेरियल जे आहे ते इन सस्पेन्शन असतं आणि काही मटेरियल इन सोल्युशनमध्ये असतं. जे काही मिनरल जे आहेत किंवा काही मटेरियल वॉटरमध्ये डिझॉल्व होतं ते इन सोल्युशनमध्ये निघून जातं आणि काही मटेरियल आहे ते वॉटरमध्ये डिझॉल्व होत नाही, ते मटेरियल जे आहे त्याला आपण इन सस्पेन्शन म्हणतो. आणि अशा दोन प्रकारे या ठिकाणी या मटेरियलचं काय होतं आहे, ट्रान्सपोर्टेशन होतं. आणि ट्रान्सपोर्टेशन होत असताना त्याच्यामध्ये हे मटेरियल डिपॉझिट होतं. हाऊएव्हर इन जिओलॉजिकल टर्म्स द वर्ड सेडिमेंट also applies to the rock particles. त्याच्यामध्ये रॉक पार्टिकल्स तयार होतात. मग इट मे बी फाईन ग्रेन, इट मे बी मीडियम ग्रेन और इट मे बी कोर्स ग्रेन. जे फाईन ग्रेन, मीडियम ग्रेन आणि कोर्स ग्रेन या ठिकाणी मटेरियल तयार होतं. म्हणजे आपण पाहिलं असेल नदीच्या कडेला असे लेयर तयार झालेले तुम्हाला दिसून येतात. सगळ्यात तळाला जो लेयर तयार होतो तो कोर्स ग्रेनचा तयार होतो. त्याच्यावरती मीडियम ग्रेन मटेरियल डिपॉझिट होतं आणि त्याच्यानंतर फाईन ग्रेन मटेरियल त्याच्यावरती डिपॉझिट झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी असे लेयर्स तयार झालेले असतात. म्हणजे हे लेयर्स का तयार होतात, तर व्हेलॉसिटी ऑफ वॉटर डिक्रीजेस. म्हणजे ज्याला व्हेलॉसिटी वॉटरची डिक्रीज होते त्याला हे मटेरियल त्या नदीमधून किंवा त्या जिओलॉजिकल वर्क डन बाय रिव्हर जे आहे त्याच्यामध्ये त्या मटेरियलचं ट्रान्सपोर्टेशन होऊ शकत नाही आणि मग हे जे हेवी मटेरियल आहे these materials are deposited in basin. तर अशा पद्धतीने या ठिकाणी सेडिमेंट रॉकचं फॉर्मेशन व्हायला सुरुवात होते. आणि त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत म्हणजे हे जे पार्टिकल्स आहेत these particles have settled down from a suspended state not only from water but also from glaciers, wind and chemical precipitation. आता केमिकल प्रेसिपिटेशन म्हणजे काय, कॅल्शियम कार्बोनेट आपण जर बघितला तर कॅल्शियम कार्बोनेटचं केमिकल प्रेसिपिटेशन होतं आणि हे केमिकल प्रेसिपिटेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी जो रॉक टाईप तयार होतो सेडिमेंट रॉक, तो म्हणजे लाईमस्टोन तयार होतो. आणि हा लाईमस्टोन आपण बघितलेलं आहे की लाईमस्टोनचं कॉम्पोजिशन आहे CaCO3. जे केमिकल प्रेसिपिटेशन ऑफ CaCO3 अँड फॉर्म्स ए रॉक, इट इज नोन ॲज लाईमस्टोन. आणि हा लाईमस्टोन आपण सिमेंट इंडस्ट्रीमध्ये त्याचा वापर केलेला आहे. इट इज यूज्ड इन सिमेंट इंडस्ट्री. द होल प्रोसेस टेक्स प्लेस ॲट द अर्थ्स ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स, दॅट इज ॲट नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. आता मगाशी मी सांगितले की या ठिकाणी हे जे रॉक्स तयार झालेले आहेत हे नॉर्मल टेम्परेचरला तयार झालेले आहेत. आता आपण मागच्या वेळेला पाहिलं की इग्नेस रॉक जे तयार झाले त्याचं टेम्परेचर आपण पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी टेम्परेचर आपण बघितलं असेल तर 800 ते 1400 डिग्रीमध्ये टेम्परेचर आहे आणि याचं ते टेम्परेचर आहे 0पासून साधारणपणे 90-91 डिग्रीपर्यंत जातं आहे. तर हे या टेम्परेचरला हे रॉक्स तयार झालेले आहेत. म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला हे रॉक्स तयार होतात. दी रॉक्स ऑन दी अर्थ सरफेस आर इरोडेड टू दी व्हेरिएशन ऑफ क्लायमेट अँड ऑल्सो subject to the action of नॅचरल एजन्सीज. आता नॅचरल एजन्सी जे आहेत, आता मगाशी मी सांगितले की नॅचरल एजन्सी कुठल्या आहे, जिओलॉजिकल एजंट्स. तर त्याच्यामध्ये विंड आहे, वॉटर आहे, ग्लेशियल आहे, सी वेव्ज आहेत. याच्यामार्फत या ठिकाणी काय होतं, या रॉकचं इरोजन होतं. इरोजन म्हणजे त्याला आपण झीज म्हणतो किंवा इरोडेड मटेरियल. म्हणजे हे झीज झालेले जे खडक आहेत या खडकाचं काय होतं, ट्रान्सपोर्टेशन होतं. तर याच्यामध्ये नॅचरल ज्या एजन्सी आहेत त्या नॅचरल एजन्सी लाईक रनिंग वॉटर आहे, त्याच्यानंतर अंडरग्राऊंड वॉटर आहे म्हणजे त्याला आपण ग्राउंड वॉटर म्हणतो. जे व्हॉट इज ग्राउंड वॉटर,
ऑल वॉटर ऑकरिंग बिलो दी अर्थ सरफेस इज नोन ॲज ग्राउंड वॉटर. हे ग्राउंड वॉटर जे पर्क्युलेशन झालेले पाणी आहे या खडकामधून खाली पर्क्युलेट होतं आणि त्या ठिकाणी एक वॉटर टेबल तयार होते आणि हे जे पाणी आहे सरफेसच्या खाली मिळणारं जे पाणी आहे त्याला आपण ग्राउंड वॉटर म्हणतो. किंवा ब्लोईंग विंड आहे. आपण आता राजस्थान एरियामध्ये गेलो किंवा या एरियात गेलो तर आपल्याला वाऱ्याची गती जास्त असते, 70-80 किलोमीटर वेगानं वारं वाहतं आणि अशा वेळेला त्या ठिकाणी जो रॉक एक्सपोज झालेला असेल त्या एक्सपोज झालेल्या रॉकवरती ॲव्हरेजन होतं, चरे पडतात, त्याची झीज होते आणि झीज झालेलं मटेरियल त्याच्यापासून मग काय तयार होते, सँड तयार होते आणि या सँडचं परत सॉईलमध्ये कन्व्हर्शन होतं. तसंच सेम प्रोसिजर स्ट्रीममध्ये आहे किंवा रिव्हरमध्ये होते की एक्सपोज झालेला जो रॉक आहे त्याच्यामध्ये इरोजन होणार, ट्रान्सपोर्टेशन होणार, डिपॉझिशन होणार, काही मटेरियल सस्पेन्शनमध्ये जाणार, काही मटेरियल सोल्युशनमध्ये जाणार आणि अशा पद्धतीने या ठिकाणी लेअर बाय लेअर डिपॉझिशन या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. तर हे जे मटेरियल आहे हे मटेरियल तयार झाल्यानंतर पुढं काय होतं आहे, दीज सेपरेटेड किंवा दीज एजन्सीज ब्रिंग अबाउट इट कंटिन्युअस वेअर अँड टेअर ऑफ रॉक्स. इरोजन किंवा हे वेअर अँड टेअर का होतं तर त्याच्यामध्ये कारण काय आहे की कॉझिंग देम टू ब्रेक डाऊन दी मेकॅनिकल डिसइंटिग्रेशन. आता फिजिकल वेदरिंग किंवा मेकॅनिकल वेदरिंग त्याला म्हटलं जातं. पण मग अशी वेदरिंगची डेफिनेशन पाहिलेली आहे. इट इज ए प्रोसेस इन विच रॉक्स आर डिसइंटिग्रेटेड. Disintegrated means it is fragmented into smaller and smaller pieces. It is also called mechanical weathering or physical weathering. आणि हे फिजिकल किंवा मेकॅनिकल वेदरिंग झाल्यानंतर आणि केमिकल वेदरिंग होतं, जे केमिकल डिकम्पोजिशन, द ब्रेकिंग डाऊन ऑफ द रॉक्स बाय these processes is called weathering of the rocks and the loose matter is its products is called detritus. म्हणजे या ठिकाणी आपण हिली रिजनमध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसून येतं किंवा पन्हाळाला आपण गेलो किंवा कुठल्याही डोंगरावरती आपण गेलो त्याच्या खालच्या बेसला किंवा पायथ्याला आपल्याला लूज मटेरियल पडलेलं दिसून येतं. याला काय म्हणायचं आहे, डेट्रायटस. दीज डेट्रायटस कन्सिस्ट ऑफ रॉक फ्रॅगमेंट्स. म्हणजे ह्या डेट्रायटसमध्ये काय असतात, रॉक फ्रॅगमेंट्स असतात. इट मे बी अँग्युलर और इट मे बी राउंडेड. आणि फाईन ग्रेन मटेरियल किंवा मिडियम ग्रेन मटेरियलसुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येतं किंवा दिसून येतं आहे. इन मेकॅनिकल और फिजिकल वेदरिंग द रॉक्स डिसइंटिग्रेटेड बाय द ॲक्शन ऑफ वॉटर, विंड, आईस अँड द विंड व्हेरिएशन in diurnal temperature, while in the case of chemical weathering, the minerals in the rocks are partially dissolved or altered by the water. आता पार्शली काही मिनरल डिझॉल्व होतात, काही अल्टर्ड होतात. म्हणजे डिझॉल्व झालेलं जे मटेरियल आहे ते मटेरियल कसं जाणार आहे, मग वॉटरमधून जात असताना इन सोल्युशनमध्ये जाणार आहे. आता हे डिझॉल्व झालेले जे मटेरियल आहे मग त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट, आता मग अशी मी सांगितले की त्याच्यामध्ये केमिकल प्रेसिपिटेशन होतं आहे आणि सेडिमेंट रॉक तयार होतो. त्याचं नाव आहे लाईमस्टोन. म्हणजे लाईमस्टोन हा रॉक कसा तयार झाला तर केमिकल डिपॉझिटमुळं किंवा केमिकल वेदरिंग झालं आणि केमिकल वेदरिंगमुळे या ठिकाणी प्रेसिपिटेशन झालं CeCO3चं आणि त्या ठिकाणी जो रॉक तयार झाला त्याला आपण लाईमस्टोन म्हटलं. तर आता काही वेळेला इनसोल्युबल मटेरियल तयार होतं आहे. आता काही मटेरियल सोल्युबल आहे, काही इनसोल्युबल आहे. आता इनसोल्युबल मटेरियल जर त्याच्यामध्ये तयार झाला असेल तर त्याला आपण रेसिड्यू म्हणतो, म्हणजे साका म्हणतो. रेसिड्युअल मटेरियल किंवा रेसिड्युअल डिपॉझिट्स त्याला म्हटलं जातं. आता रेसिड्युअल डिपॉझिट्स म्हणजे वॉटरमध्ये डिझॉल्व झालेले जे मटेरियल, म्हणजे डिझॉल्व होत नाही असं जे मटेरियल आहे त्याला आपण रेसिड्यू म्हणतो, म्हणजे त्याला मराठीमध्ये साका म्हणतो. तर केमिस्ट्रीमध्ये एखादी तुम्ही टेस्ट घेतली, केमिकल प्रेसिपिटेशन होतं आणि त्याच्याखाली साका तयार होतो. तसं या ठिकाणी या मिनरल्समधले काही मिनरल्स वॉटरमध्ये डिझॉल्व होत नाहीत, त्याच्यापासून हा रेसिड्यू तयार होतो. म्हणजे साधं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असेल
तर लॅटराईट किंवा बॉक्साईट हे दोन जे रॉक्स तयार झाले सेडिमेंट रॉकमध्ये, हे रेसिड्युअल डिपॉझिटचे एक्झाम्पल आहे. म्हणजे बेसॉल्टच्या कॅप रॉकवरती जो रॉक तयार होतो, म्हणजे मूळचा रॉक आहे बेसॉल्ट. बेसॉल्टमध्ये वेदरिंग प्रोसेस होते, फिजिकल वेदरिंग होते, केमिकल वेदरिंग होते, त्याच्यामधलं मटेरियल निघून जाते, काही मटेरियल शिल्लक राहते, त्याला आपण रेसिड्युअल मटेरियल म्हणतो. आणि याच्यामध्ये मग आयर्न कंटेंट असेल, इतर कंटेंट SiO2 असेल, हे कंटेंट त्याच्यामध्ये राहतं आणि त्याच्यापासून बेसॉल्टचं कन्व्हर्शन त्या ठिकाणी लॅटराईटमध्ये होतं. आणि लॅटराईटमध्ये परत रेनी सीझनमध्ये त्या ठिकाणी लॅटराईटचं कन्व्हर्शन बॉक्साईटमध्ये व्हायला लागतं. त्याच्यामध्ये Al2O3 जो आहे तो Al2O3 वॉटर ॲब्सॉर्ब करतो आणि त्या ठिकाणी बॉक्साईट तयार होतं. म्हणजे बॉक्साईटचं कंपोजिशन काय तयार होतं, Al2O3 ट्वाईस H2O. तर अशा पद्धतीने रेसिड्युअल मटेरियल तयार होतं किंवा त्याला आपण रेसिड्युअल डिपॉझिट्स म्हणतो. आणि दे disintegrated rock consists of broken fragments of varying sizes and a chemically decomposed fine-grained insoluble residue of varying composition. व्हॅरिंग कॉम्पोजिशन म्हणजे प्रत्येक मिनरलमध्ये किंवा प्रत्येक रॉकमध्ये याचं कॉम्पोजिशन आहे ते वेगवेगळे असणार आहे. आता इग्नेस रॉकमध्ये आपण पाहिलं की त्याचं मिनरल कॉम्पोजिशन लाईट कलरचे मिनरल्स एकत्र आले, डार्क कलरचे मिनरल्स एकत्र आले आणि याच्यापासून तो रॉकमध्ये ॲसिड रॉक तयार झाला किंवा इंटरमिडिएट, बेसिक, अल्ट्रा बेसिक हे रॉक्स तयार झाले. तसं सेडिमेंट रॉकमध्ये काय होतं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स त्या ठिकाणी डिझॉल्व झालेले असतील किंवा त्या ठिकाणी सोल्युशनमध्ये असतील किंवा इन सस्पेन्शनमध्ये असतील आणि याच्यापासून त्या ठिकाणी त्याचं कॉम्पोजिशन तयार झालेलं आहे. म्हणजे इथं फिक्स कॉम्पोजिशन आपल्याला सांगता येत नाही. तर याच्यामध्ये त्या एरियामध्ये कोणत्या प्रकारचा रॉक टाईप आहे, तो इग्निस आहे का मेटामॉर्फिक आहे, त्या इग्निस रॉकमध्ये कोणते मिनरल कॉम्पोजिशन आहे किंवा कोणते मिनरल्स आहेत याच्यावरून त्या ठिकाणी आपल्याला त्या रॉकमध्ये कॉम्पोजिशन कोणतं आहे सांगता येत आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कॉम्पोजिशन त्याचं तयार होतं. आणि दी वेदर्ड प्रॉडक्ट्स कवरिंग दी रॉक इज कॉल्ड रिगोलिथ. म्हणजे त्याला आपण रिगोलिथ म्हणायचं आहे. आणि रिगोलिथ तयार झाल्यानंतर या रिगोलिथमध्ये आपण जर बघितलं असेल तर व्हेरिंग म्हणजे वेगवेगळ्या साईजचे मिनरल्स असतील, मग ते राऊंडेड शेपमध्ये असतील, सब राऊंडेड असतील, अँग्युलर असतील. तर अशा पद्धतीचे शेप असणारे मिनरल्स किंवा अगदी फाईन ग्रेन मटेरियलसुद्धा त्याच्यामध्ये असू शकेल, अगदी मीडियम ग्रेन मटेरियलसुद्धा त्याच्यामध्ये असू शकेल. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी रिगोलिथ तयार होतं. आणि ती रिगोलिथ मे रिमेन ॲट दी प्लेस ऑफ फॉर्मेशन इंडिपेंडेंटली और मे कवर किंवा मे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम बी ट्रान्सपोर्टेड टू इट्स अल्टिमेट डेस्टिनेशन द सी. म्हणजे या ठिकाणी हे जे रिगोलिथमधलं मटेरियल आहे लूज मटेरियल आहे. रेनी सीझनमध्ये काय होते, हेवी रेनफॉल होतं आणि या मटेरियलचं काय होतं आहे, मग ट्रान्सपोर्टेशन व्हायला सुरुवात होते. मग ते मटेरियल कोर्स ग्रेन असेल, मीडियम ग्रेन असेल, फाईन ग्रेन असेल, या सगळ्या मटेरियलचं ट्रान्सपोर्टेशन होतं. आणि या ठिकाणी आता आपण नदीचं जर कार्य बघितलं असेल तर त्याच्यामध्ये इरोजन आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, डिपॉझिशन आहे. इरोडेड झालेलं म्हणजे हिली रिजन असेल किंवा माउंटनस रिजन आहे, त्या रिजनमध्ये बेडरॉक इज वेल एक्सपोज्ड ऑन दी सरफेस. मग हा बेडरॉक एक्सपोज झालेला असतो, हार्ड स्ट्राटा त्या ठिकाणी असतो, तिथं रेनफॉल जास्त होतो, त्याचा अँगल जो आहे तो 10 to 20 डिग्रीचा अँगल आहे. त्या अँगलमधून ते पाणी पुढं जायला सुरुवात होते आणि त्या खडकाची झीज होते, इरोजन होतं आणि हे इरोजन झालेलं मटेरियल जे आहे ते त्या हिलच्या बेसला येऊन डिपॉझिट होतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी वेदरिंग होतं आहे. फिजिकल वेदरिंग होत असेल, केमिकल वेदरिंग होत असेल, या दोन्ही वेदरिंग प्रोसेसमुळे या ठिकाणी किंवा दुसरं वेदरिंग होतं बायोलॉजिकल वेदरिंग किंवा प्लांट्स अँड ॲनिमल्स आहेत. बरोईंग ॲनिमल्स असतात म्हणजे बिळ करून राहणारे, मग रॅट असेल, अर्थवर्म असेल, स्नेक्स असतील म्हणजे साप असतील किंवा वारुळ असतात. या वारुळामध्ये जे राहणारे प्राणी आहेत, हे प्राणी त्या ठिकाणी काय करतात, डिसेंटिग्रेशन करतात किंवा डिस्ट्रॉयड करतात तो रॉक.
डिस्ट्रक्टिव्ह कार्य करतात आणि काही वेळेला त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह कार्यही होत असतं. तर डिस्ट्रक्टिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह अशा दोन प्रकारचं कार्य या ठिकाणी व्हायला सुरुवात होते. म्हणजे तो मूळचा रॉक आहे तो इग्नियस असेल, मेटामॉर्फिक असेल, याच्यामध्ये या दोन्हीचंही काय होते, इरोजन होतं आणि हे इरोजन झालेल्या मटेरियलचं पुढं ट्रान्सपोर्टेशन होतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी रॉक्स तयार व्हायला लागतात. ते सोर्स मटेरियल ऑफ सेडिमेंटरी रॉक्स किंवा आपण त्याला सेकंडरी रॉक्ससुद्धा म्हटलेलं आहे, is derived by the weathering of the pre-existing rocks which may be igneous, metamorphic or even secondary rock or sedimentary rock. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या या तीन प्रकारचे रॉक आहेत, त्या तिन्ही प्रकारामधला कुठलाही रॉक त्या ठिकाणी एक्सपोज झालेला असेल. आता हिमालय वगैरे आपण या एरियात गेलो तर त्या ठिकाणी सेडिमेंट रॉक आहे. आपण महाराष्ट्रामध्ये आलो तर आपल्या इथं इग्नियस रॉक आहे. कणकवली एरियात आपण खाली गेलो तर त्याच्यामध्ये मेटामॉर्फिक रॉक आहे. तर अशा पद्धतीने कोणत्या प्रकारचा रॉक आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं झीज होणार आहे, किंवा आता सेडिमेंट रॉक असेल तर त्याच्यामध्ये इरोजन जास्त प्रमाणामध्ये होतं आहे. इग्नियस आणि मेटामॉर्फिक असेल तर त्याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये इरोजन झालेले किंवा झीज झालेले आहे. तर या ठिकाणी तो कोणत्याही प्रकारचा रॉक असू शकेल, मग इग्नियस असेल, मेटामॉर्फिक असेल किंवा सेडिमेंटरी रॉक असेल. The detritus is then transported by rivers, wind or glacier either as suspended particles or the material on solution in solution to be deposited in lakes, sea or ocean basins. म्हणजे आता या ठिकाणी आपण बघितले की याचं डिपॉझिशन किंवा संचयन कुठं कुठं होऊ शकतं, तर ओशनमध्ये होतं आहे किंवा सी फ्लोअरला होतं किंवा बेसिनमध्ये या ठिकाणी त्याचं डिपॉझिशन झालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी जे रॉक्स तयार झाले त्याला आपण सेडिमेंट रॉक म्हणतो. The source material of secondary rock is derived by the weathering of the pre-existing rocks which may be igneous, metamorphic or even secondary rock. The detritus is then transported by rivers, wind or glacier either as suspension or suspended particles or as material in solution to be transported or to be deposited in the lakes, sea or ocean basins. The eventual compaction and cementation of the loose sediments give rise to the sedimentary rock or it is also called secondary rocks. म्हणजे या ठिकाणी सेडिमेंटरी किंवा सेकंडरी रॉक जे तयार होतात, लेअर बाय लेअर डिपॉझिशन तयार होतं आणि या ठिकाणी या डेट्रायटसमधलं मटेरियल आहे, मटेरियलचं ट्रान्सपोर्टेशन होतं. म्हणजे दी डेट्रायटस इज ट्रान्सपोर्टेड आयदर ॲज पार्टिकल इन सस्पेन्शन ऑर इन सोल्युशन. दी डेट्रायटस कॅरीड इन सस्पेन्शन गेट्स डिपॉझिटेड वेन दी velocity of transporting media is reduced on or checked while the material carried in solution precipitation due to change in the physical and chemical pressure chemical nature of the transporting media. or आता या ठिकाणी बघा काही वेळेला मगाशी मी सांगितले की ॲक्टिव्हिटी होतात आणि ॲक्टिव्हिटीमुळं सुद्धा या ठिकाणी त्याच्यामध्ये वेदरिंग झालेलं आपल्याला दिसून येतं. बाय द ॲक्टिव्हिटीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स. आता प्लांट्स आणि ॲनिमल्स, आता मगाशी मी सांगितले की बरोईंग ॲनिमल्स आहेत किंवा मोठमोठी झाडं असतात, त्या झाडाच्या मुळ्या त्या खडकामध्ये शिरल्या जातात, त्या ठिकाणी वेदरिंग होतं आहे. आता पन्हाळ्याला जाताना आपण बघितलं असेल तर स्पिरॉइडल वेदरिंग झालेलं आहे, कारण आपल्या इथं जो रॉक तयार आहे तो कॉलमनर स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. इग्निसमध्ये आपण पाहिलेलं आहे की कॉलमनर स्ट्रक्चर पेंटॅगोनल किंवा हेक्झॅगोनल तयार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये या कॉलमनर स्ट्रक्चरमध्ये वेदरिंग प्रॉडक्टमुळं काय तयार होतं तर स्पिरॉइडल वेदरिंग तयार होतं. असे स्पेरिकल्स म्हणजे आपण कांदा बघितलेला आहे, कांद्यामध्ये जशा लेयर्स असतात अशा लेयर्स त्या ठिकाणी पापुद्रे वगैरे तयार झालेले तुम्हाला दिसून येतात. जे पन्हाळ्याला किंवा आपण ज्योतिबाला जाताना असे त्या खडकामध्ये असे गोल गोल गोल
पापुद्रे तयार झालेले आहेत बघा, ओनियन, जस्ट लाईक ओनियन, कांद्याच्या आकारासारखे तयार झाले आहेत, त्याला आपण स्पिरॉइडल वेदरिंग म्हणायचं आहे. तर हे वेदरिंग होत असताना त्याच्यामध्ये द एंटायर प्रोसेस ऑफ वेदरिंग, इरोजन, ट्रान्सपोर्ट अँड डिपॉझिशन is a function of the climate and the geological agent responsible. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रोसिजर याच्यामध्ये आपण बघितलेले आहेत. सेडिमेंट रॉक्स कसे तयार झाले, हाऊ दे आर फॉर्म, हे आपण बघितलेलं आहे. हे सेडिमेंट रॉक्स तयार होत असताना कोणत्या प्रकारचे रॉक्स त्याच्यामध्ये असतात. इग्नेस रॉक्स आपण मागच्या वेळेला पाहिलेले आहे. इग्नेस रॉक किंवा मेटामॉर्फिक रॉक किंवा सेडिमेंट रॉक हे एक्सपोज होतात. एक्सपोज झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं वेदरिंग होतं, इरोजन होतं, ट्रान्सपोर्टेशन होतं. म्हणजे त्याला आपण काय म्हणायचं आहे, फॉर्मेशन ऑफ सेडिमेंट रॉक्स. हाऊ सेडिमेंट रॉक्स आर फॉर्म. तर या ठिकाणी फॉर्मेशनमध्ये आपण काय काय पाहिलं बघितलं, वेदरिंग प्रोसेस पाहिली. आता वेदरिंगची डेफिनेशन आपण काय पाहिलेली आहे, इट इज ए प्रोसेस इन विच रॉक्स आर disintegrated and decomposed. It is known as weathering. मग त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. वेदरिंग कॅन बी डिवाइडेड इंटू टू ग्रुप्स, दॅट इज फिजिकल वेदरिंग और मेकॅनिकल वेदरिंग, अँड सेकंड ग्रुप केमिकल वेदरिंग. त्याच्यानंतर फॉर्मेशनमध्ये आपण इरोजन पाहिलं. इरोजन म्हणजे काय, झीज. आता ही झीज कशामुळे होते या खडकाची, तर तो रॉक एक्सपोज होतो, हवेमध्ये उष्णता आहे, पाऊस आहे, वारा आहे, याच्या क्लायमेटिक चेंजेसमुळे त्या ठिकाणी त्या खडकावरती प्रेशर येतं आणि प्रेशर आल्यानंतर त्या खडकामध्ये इरोजन व्हायला सुरुवात होते. म्हणजे इरोजन इज दी वेअरिंग अवे ऑफ दी रॉक्स अँड दी लँड सरफेस. दी वेदर्ड रॉक्स आर इझिली सेपरेटेड बाय ग्रॅव्हिटी. आता काय वेळेला ग्रॅव्हिटीमुळं, आता मग अशी मी सांगितले की लँडस्लाईड होते की ग्रॅव्हिटीमुळे कडे कोसळतात आणि कडे कोसळलेले जे मटेरियल ते लूज मटेरियल तयार होतं अशा पद्धतीनं. रनिंग वॉटर आहे, रेनी सीझनमध्ये आपण पाहिलं असेल, रेनफॉल हेवी असेल तर त्या ठिकाणी रनिंग वॉटरमुळं सुद्धा त्या ठिकाणी मटेरियलचं डिपॉझिशन होतं. त्याचबरोबर विंड ॲक्शन आहे, विंड ॲक्शनमुळं सुद्धा त्या ठिकाणी मटेरियलचं डिपॉझिशन होतं आणि अशा पद्धतीनं हे मटेरियल जे इरोजन झालेले जे मटेरियल आहे, दिस इरोडेड मटेरियल इज ट्रान्सपोर्टेड. म्हणजे या ठिकाणी बघा, दस दी प्रोसेस ऑफ दी ब्रेकिंग डाऊन ऑफ दी रॉक्स अँड दी ट्रान्सपोर्टेड ऑफ दी रिझल्टिंग प्रॉडक्ट्स फ्रॉम दी प्लेस ऑफ दी फॉर्मेशन इज कॉल्ड इरोजन. आता इरोजनमध्ये काय सांगितलं बघा, इरोजन इज दी वेअरिंग अवे ऑफ दी रॉक्स अँड दी लँड सरफेस. दी वेदर्ड रॉक्स आर इझिली सेपरेटेड बाय ग्रॅव्हिटी, रनिंग वॉटर, विंड एक्सेट्रा. Thus, the process of the breaking down of the rocks and the transported of the resulting product from the place of the formation is called erosion. आता त्याच्यानंतर बघा, आपण वेदरिंग पाहिलं, इरोजन पाहिलं, ट्रान्सपोर्टेशन. आता डेट्रायटस, मगाशी मी सांगितले की डेट्रायटस कन्सिस्ट ऑफ रॉक फ्रॅगमेंट्स और मिनरल फ्रॅगमेंट्स. फाईन ग्रेन मटेरियल असतं त्याच्यामध्ये, मिडियम ग्रेन असेल किंवा कोर्स ग्रेन असेल. त्याच्यामध्ये ग्रेन साईज जो आहे तो मग इट मे बी राऊंडेड, सब राऊंडेड और अँग्युलर अशा टाईपचे ग्रेन्स त्याच्यामध्ये असतात. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन, इट इज अ प्रोसेस इन विच दी वेदर्ड मटेरियल्स आर रिमूव्ड फ्रॉम दी साईट ऑफ देअर फॉर्मेशन अँड जिओलॉजिकल एजंट्स सच ॲज विंड, वॉटर, ग्लेशियल अँड सी वेव्स is called transportation. During transportation, the sediments are roughly sorted and deposited according to size. आता मगाशी मी सांगितलं की साईजमध्ये डिपॉझिशन होतं की कोर्स ग्रेन मटेरियल पहिल्यांदा डिपॉझिट होतं तळामध्ये किंवा बेसिनमध्ये, त्याच्यानंतर मिडियम ग्रेनचं डिपॉझिशन होतं आणि त्याच्यानंतर फाईन ग्रेनचं डिपॉझिशन होतं. म्हणजे या ठिकाणी हे जे मटेरियल आहे ट्रान्सपोर्टेड मटेरियल ह्याचं साईजमध्ये डिपॉझिशन झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर चौथा जो टाईप आपल्याला बघायचा आहे तो डिपॉझिशन. म्हणजे या मटेरियलचं बेसिनमध्ये, लेकमध्ये किंवा सीमध्ये डिपॉझिशन होतं. म्हणजे दी प्रोसेस ऑफ ॲक्युमुलेशन ऑफ द सेडिमेंट्स ॲट द साईट ऑफ द डिपॉझिशन इज कॉल्ड सेडिमेंटेशन. दी ट्रान्सपोर्टेड मटेरियल गेट्स डिपॉझिटेड अंडर सुटेबल कंडिशन्स ऑन दी लँड ऑर बेसिन. म्हणजे सुटेबल कंडिशनला त्या ठिकाणी या मटेरियलचं डिपॉझिशन होतं. आणि लास्ट स्टेज आहे
lithification and diagenesis. Lithification and diagenesis. आता lithification is a process by which soft and loose sediments are converted into hard and firm rock. म्हणजे हे जे डेट्रायटसमधलं मटेरियल आहे, या मटेरियलचं काय होतं आहे, या प्रोसेसमध्ये सॉफ्ट आणि लूज मटेरियल किंवा सेडिमेंट्स आहेत, हे सेडिमेंटचं कशामध्ये कन्व्हर्जन केलं जातं, हार्ड रॉकमध्ये केलं जातं. त्याला काय म्हणायचं आहे, लिथिफिकेशन. म्हणजे दी प्रोसेस ऑफ कॉम्पॅक्शन अँड सिमेंटेशन आर इन्व्हॉल्व्ड इन धिस चेंज. इन्क्रीज्ड लोड ऑफ ओव्हरलाईंग सेडिमेंट्स रिझल्ट्स इन रिडक्शन ऑफ पोअर स्पेस अँड वॉटर. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, लहान लहान पोअर स्पेस तयार झालेले असतात आणि या पोअर स्पेसमध्ये पाणी साचून राहिलेलं असतं आणि हे पाणी जे आहे ते पाण्याचं प्रेशर त्याच्यावरती येतं आणि त्या ठिकाणी त्याचा साईज जो आहे सेडिमेंटचा तो रिड्यूस होतो किंवा कमी होतो. विदिन देम द डिझॉल्व मिनरल्स गेट प्रेसिपिटेटेड इन दिस पोअर स्पेस टू ॲक्ट ॲज सिमेंट बाइंडिंग द मिनरल्स. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी त्या मिनरल्सला एकत्रित बांधून ठेवलं जातं किंवा त्या ठिकाणी ते मिनरल्स किंवा त्या ठिकाणी हार्ड रॉक आणि कॉम्पॅक्ट रॉक त्या ठिकाणी तयार होतो. तर अशा पद्धतीनं सेडिमेंट रॉक्स तयार होतात. आपण सेडिमेंट रॉक्सची डेफिनेशन पाहिली. सेडिमेंट रॉक्स कशामुळे तयार झालेले आहेत, वेन एनी रिजन एक्सपोज टू द ॲटमॉस्फिअर, एक्सपोज झाल्यानंतर त्या ठिकाणी ॲटमॉस्फिअरमधले जे सन्स रेजमुळे हीट होत आहे, रेनी सीझनमध्ये परत त्या ठिकाणी तो रॉक कूल होतो आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये इरोजन होतं. इरोजन म्हणजे झीज होते, त्याचं ट्रान्सपोर्टेशन झालं, डिपॉझिशन झालं, कॉम्पॅक्शन झालं, लिथिफिकेशन झालं. तर या प्रोसेस त्या ठिकाणी तयार होतात आणि याला आपण फॉर्मेशन ऑफ सेडिमेंट रॉक्स म्हणतो. हे लक्षात आलं.